आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत नवोन्मेषाचं केंद्र. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी यांचं तरुणांना निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचं आवाहन. म्हणाले, देश प्रथम यापेक्षा कोणताही मोठा मंत्र नाही. उदगीरमध्ये राज्य युवा महोत्सवाचं थाटात उद्घाटन. युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचं प्रतिपादन. राज्यभरातील सुमारे 53,000 रेशन दुकानदारांचा विविध मागण्यांसाठी उद्या 1 जानेवारीपासून बेमुदत बंद. श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान. आणि हॉकी इंडियातर्फे मस्कत, ओमान इथं होणाऱ्या आगामी FIH हॉकी 5च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची नावं जाहीर. सिमरनजीत सिंग पुरुष संघाचं तर रजनी एतिमारपू करतील महिला संघाचं नेतृत्व. देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही. याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 108व्या मन की बातमध्ये देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सरत्या वर्षात देशानं लक्षणीय कामगिरी केल्याचं ते म्हणाले. नारी शक्ती वंदन कायदा, G20 परिषदेचं यशस्वी आयोजन, भारत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणं, चांद्रयान-3 मोहिमेचं यश याचा उल्लेख करून याबद्दल मन की बातच्या श्रोत्यांनी पत्राद्वारे आपल्याला आठवण करून दिल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत नवोन्मेषाचं केंद्र बनला आहे. 2015 साली नवोन्मेष निर्देशांकात 81व्या क्रमांकावर असलेला आपला देश आज 40व्या क्रमांकावर पोचला असून देशात पेटंटसाठी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या वाढली आहे, असंही ते म्हणाले. देशाच्या विकासाचा लाभ तरुणांनाच होणार असला तरी तो मिळावा याकरता तरुणांनी सुदृढ असायला हवं, असं म्हणत त्यांनी तरुणांच्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या आजारांबद्दल चिंता व्यक्त केली. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं महत्त्वही त्यांनी आजच्या मन की बातमधून विशद केलं. नव्या वर्षाची सुरुवात करण्याकरता निरोगी राहण्याचा संकल्पच मोठा संकल्प असेल, असं ते म्हणाले. येत्या 3 जानेवारीला असलेल्या सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नाचियार यांच्या जयंती दिनाचा उल्लेख त्यांनी केला. ही दोन्ही महान स्त्री व्यक्तिमत्व प्रत्येक युगात नारीशक्तीला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत राहतील, असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणांसाठी केलेलं कार्य तसंच आपत्तीच्या काळात केलेली समाजसेवा याचं स्मरण करत सावित्रीबाईंचं मानवतेला समर्पित जगणं आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत असल्याचं ते म्हणाले. राज्यपाल रमेश बैस यांनी 2024 या नववर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी 2024 हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, निरामय जीवन आणि समृद्धी प्रदान करो, असं त्यांनी शुभेच्छांमध्ये म्हटलं आहे. भारत ही जगातली 3री मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेनं आश्वासक वाटचाल करत आहे. या उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रत्येकानं योगदान दिल्यास देशाचा विकास सर्वस्पर्शी तसंच सर्वसमावेशक होईल, असं राज्यपालांनी पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे. 3 दिवसीय राज्य युवा महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं आज करण्यात आलं. राज्यातील युवकांचा खेळासह सांस्कृतिक आणि इतर सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 12 जानेवारीला नाशिकला राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्य युवा महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 1,500हून अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागानं आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्याला 1 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 75 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असून आता आशियाई खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही 10 लाख रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागानं घेतला असल्याची माहिती राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी यावेळी दिली.
वर्षाच्या अखेरीला आणि नववर्षाच्या सुरुवातीला युवक मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करत असल्याचे प्रकार घडत असतात. अशातच युवकांना जनजागृतीपर संदेश देण्यासाठी स्थानिक MG पॅरामेडिकल महाविद्यालय इथं चला व्यसन बदनाम करूया या उपक्रमाचं आयोजन गोंदिया इथं करण्यात आलं. गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत व्यसनाधीनतेमुळे उद्भवणारे विविध दुष्परिणाम विशद करण्यात आले. या उपक्रमांदरम्यान परिसरात उपस्थित सर्व नागरिकांना नववर्षाचं स्वागत दारू नाही तर दूध पिऊन करा असं सांगून दूध वाटप करण्यात आलं. उपक्रमाची सांगता यावेळी व्यसनी व्यक्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आणि विद्यार्थ्यांना दूध वाटप करून करण्यात आली. 12.5 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात डाटा गोळा करायला वेळ लागेल, त्यामुळे मराठा आरक्षणासाठी 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो अशी माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पंढरपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक गोष्ट व्हायला वेळ लागतो. 2014 ते 2019 काळात मी हा प्रश्न जवळून हाताळला होता. त्यावेळी मागासवर्ग आयोगाला अहवाल द्यायला 1 वर्ष लागलं होतं. फडणवीस यांनी पुढाकार घेतला, त्यामुळे तो अहवाल हायकोर्टात टिकला. पण सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाप्रमाणे प्रभावीपणे बाजू मांडता आली नसल्यामुळे तो अहवाल टिकला नाही, अशी कबुलीही मंत्री पाटील यांनी दिली. राज्यभरातील सुमारे 53,000 शिधावाटप म्हणजेच रेशन दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी उद्या 1 जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्रीय राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघ सहभागी होणार आहेत. रेशन दुकानदारांना किमान उत्पन्नाची हमी 50,000 रुपये करावी, 2G ऐवजी 4G मशीन द्यावं, कालबाह्य नियमात बदल करावेत, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबवून कांदा, चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्यांसाठी हा बंद असल्याचं कळवण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेलं स्वच्छता अभियान आता केवळ मुख्यमंत्री आणि महानगरपालिकेच्या संकल्पनेतून सुरू असलेलं अभियान राहिलं नसून त्यानं लोकचळवळीचं रूप धारण केलं आहे. मुंबईतील स्वच्छता पॅटर्न चांदा ते बांदा असा संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाईल. त्यातून स्वच्छ सुंदर महाराष्ट्र घडवू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्वच्छता कर्मचारी हेच मुंबईचे खरे हिरो असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन तत्पर आहे, असं देखील ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित महास्वच्छता अभियानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारताचं प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेटवे ऑफ इंडिया इथं आज प्रारंभ झाला. याप्रसंगी ते जनतेला उद्देशून बोलत होते. राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हॉकी इंडियानं मस्कत, ओमान इथं होणाऱ्या आगामी FIH हॉकी 5च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची नावं जाहीर केली आहेत. सिमरनजीत सिंग पुरुष संघाचं तर रजनी एतिमारपू महिला संघाचं नेतृत्व करतील. हॉकी 5च्या महिला विश्वचषकाचे सामने येत्या 24 ते 27 जानेवारी दरम्यान होणार आहेत, तर पुरुष स्पर्धा 28 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान असतील. बचावपटू महिमा चौधरी महिला संघाची उपकर्णधार तर मनदीप मोर पुरुष संघाचा उपकर्णधार असेल. लाखो गुरुदेव भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. अमरावती येथील गुरुकुंज आश्रम जगाच्या कानाकोपऱ्यातील गुरुदेव भक्तांसाठी महत्वाचं स्थान आहे. थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची इथं समाधी आहे. राष्ट्रसंतांच्या या कार्याला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी आग्रही मागणी मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून केली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागानं 28 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं समाधीस्थळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी मध्यम धुक्याची नोंद झाली असून विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात विदर्भात सर्वत्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली असून आज अकोला इथं 31.7 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची तर गोंदिया इथं 12 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली असल्याचं नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यातर्फे कळवण्यात आलं आहे.
पुन्हा काही ठळक बातम्या. भारत नवोन्मेषाचं केंद्र. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी यांचं तरुणांना निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचं आवाहन. म्हणाले, देश प्रथम यापेक्षा कोणताही मोठा मंत्र नाही. उदगीरमध्ये राज्य युवा महोत्सवाचं थाटात उद्घाटन. युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचं प्रतिपादन. राज्यभरातील सुमारे 53,000 रेशन दुकानदारांचा विविध मागण्यांसाठी उद्या 1 जानेवारीपासून बेमुदत बंद. श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान. आणि हॉकी इंडियातर्फे मस्कत ओमान इथं होणाऱ्या आगामी FIH हॉकी 5च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची नावं जाहीर. सिमरनजीत सिंग पुरुष संघाचं तर रजनी एतिमारपू करतील महिला संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.